स्टँडर्ड डिव्हायशनलाच आपण मराठीमध्ये म्हणतो प्रमाप विचलन. याला आपण प्रमाप विचलन असं म्हणतो. मेजरमेंट ऑफ डिस्पर्शनमधला हा दुसरा प्रकार आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. यामध्ये मीन डिव्हायशन असते, क्वार्टाईल डिव्हायशन असते, स्क्यूनेस असते. ह्या सर्व गोष्टी आपण काल सांगितलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये असते. रेंज पण असते. कशामध्ये? तर मेजरमेंट ऑफ डिस्पर्शन. तर याच्यामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे स्टँडर्ड डिव्हायशन. यालाच आपण मराठीत म्हणतो प्रमाप विचलन. आता पहिले आपल्याला याची सिंपल सिरीज पाहायची आहे. सिंपल सिरीज. आता सिंपल सिरीजमध्ये काय काय पाहायचं आपल्याला, की याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड डिव्हायशन कसं काढतो आपण, तर स्टँडर्ड डिव्हायशनचा फॉर्म्युला आहे HD. आता याच्यामध्ये दोन पद्धती आहेत. जसं आपण पहिले शिकलो होतो डायरेक्ट मेथड, शॉर्टकट मेथड, तशा पद्धतीच्या याच्यामध्ये मेथड आहे. पहिले आपण डायरेक्ट मेथडचा जर फॉर्म्युला पाहिला याच्यामध्ये, तर तो फॉर्म्युला आहे SD = सिग्मा dx स्क्वेअर, सिग्मा dx स्क्वेअर अपॉन n. हा याचा फॉर्म्युला आहे. ओके, सिग्मा dx स्क्वेअर अपॉन n. किंवा याला आणखी वॉरमध्ये आहे, एक वॉरमध्ये फॉर्म्युला आहे सिग्मा dA स्क्वेअर डिवायडेड बाय n. असा सुद्धा याच्यात फॉर्म्युला आहे. ओके, एक हा फॉर्म्युला आहे, एक हा फॉर्म्युला आहे. आपण सर्वच पद्धतीनं गणित सॉल्व करून देतो मी, म्हणजे तुम्हाला शिकवलं नाही असं नाही झालं पाहिजे. ओके, हा झाला तुमचा डायरेक्ट मेथडनुसार. आता तुम्हाला इनडायरेक्ट मेथड किंवा शॉर्टकट मेथड जर विचारला, तर शॉर्टकट मेथडचा जो फॉर्म्युला आहे तो आहे स्टँडर्ड डिव्हायशन SD = सिग्मा dx स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस इन ब्रॅकेट सिग्मा dx अपॉन n आणि याचा स्क्वेअर इन √ ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे शॉर्टकट मेथडचा. हा x आहे. ओके, x हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि यानंतर आपल्याला कसं, जसं आपण रेंजचं कोइफिशियंट ऑफ रेंज काढत होतो त्याच पद्धतीनं आपल्याला कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन काढायचं आहे. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन. आता याचा जर फॉर्म्युला पाहिला तर तो आहे कोइफिशियंट ऑफ SD. याचा फॉर्म्युला आहे SD डिवायडेड बाय E. हा याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आता तुम्हाला काय काढायचं आहे, तर कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन काढायचं आहे. ओके, ते काढण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड डिव्हायशन काढावं लागते. आणि ए म्हणजेच काय होते, तर तुम्हाला मीन काढावं लागते. जे तुम्ही पहिले शिकले होते तो मीन. आता तो मीन तुम्ही डायरेक्ट मेथडनुसार सुद्धा काढू शकता. डायरेक्ट मेथडनुसार तुम्ही कसा काढत होतं, काय फॉर्म्युला होता तुमचा डायरेक्ट मेथडचा, एचा A = मीन काढायचं आहे. मीन ए म्हणजेच अरिथमेटिक ॲव्हरेज. ओके, ए म्हणजेच सिग्मा m अपॉन n. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार तुम्हाला काय करावं लागते, हा ए काढायचा आहे. ओके, जर तुम्हाला हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर त्यावेळेस याच्यातला जो ए असते तोच आपल्याला इकडे सुद्धा ए घ्यावं लागते. पण कशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तुमची जी सिंपल सिरीज आहे, सिंपल सिरीजमध्ये आपल्याला एवढे सर्व फॉर्म्युले यूज करून बघायचे आहे. जनरली तुम्ही शॉर्टकट मेथड इथं वापरत चला. ओके, कारण ही मेथड वापरली तर टेन्शनचं काम राहत नाही. ही एकच मेथड तुम्ही वापरायची आहे. पण तुम्हाला या सर्व गोष्टी एकदा आपण क्लिअर करू. एक आपण प्रॉब्लेम घेऊ. आता एक्झाम्पल म्हणून एखादा प्रॉब्लेम सांगा. आता याचं प्रॉब्लेम कोणतेही सांगा एक. हां, कॅल्क्युलेट स्टँडर्ड डिव्हायशन फ्रॉम द डाटा. ओके, याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला, तुम्हाला दिलेला आहे इन्कम 100, 120, 140, 120, 180, 175, 185, 130, 200.
200 आणि 150. तुम्हाला एवढं इन्कम दिलेलं आहे, हे दिलं तुम्हाला सिम्पल सिरीज. ओके, आता तुम्हाला सर्व पद्धती सर्व फॉर्म्युले याच्यामध्ये यूज करायचे आहे आणि स्टँडर्ड डिव्हायशन काढायचं आहे. आपल्याला या सर्व गोष्टी क्लिअर करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, स्टँडर्ड डिव्हायशन पाहिजे आणि हे पाहिजे, ह्या दोन गोष्टी पाहिजे. पहिले आपण एक 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 फॉर्म्युल्याच्या दृष्टिकोनातून पाहू. इथं लिहू आपण कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन बाय फॉलोइंग टेबल. पहिले आपली जी सिरीज आहे ती सिरीज आपण डायरेक्टली लिहून टाकायची इन्कम म्हणून. तुमची सिरीज आहे 100, 120, 140, 120, 180, 175, 185, 130, 200 आणि 150. ओके, आता याचा सिग्मा एम जर निघाला तर सिग्मा एम काय निघते, याची टोटल जी राहील तुमची सिग्मा एम राहील. किती येते सांगा, सिग्मा एम करा टोटल. किती आला सिग्मा एम, किती आलेला आहे, किती 1500 सर्वांचा आला. ओके, 1500 हा तुमचा सिग्मा एम आहे. त्यानंतर हे संख्या जर मोजल्या आपण तर किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तुमचा एन काय राहील, 10 राहील. आपण इथे सिरियल नंबरचा कॉलम केलेला नाही, आपण याची टोटल केली, तो तुमचा सिग्मा एम आहे आणि एन इज इक्वल टू तुमचा 10 आहे. एवढ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहे. सिंपल सिरीज असली तर कोणतीही कशाची असली सिंपल सिरीज तर तुमचा जो एन राहील ते सिरियल नंबर किती आहे तेवढाच तुमचा एन राहते. डिस्क्रीट आणि कंटिन्यूमध्ये फ्रिक्वेन्सीची टोटल म्हणजेच तुमचा एन राहते. ह्या गोष्टी आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. आता तुम्हाला ह्या दोन गोष्टी मिळालेल्या आहेत, बरोबर आहे. या दोन गोष्टी मिळाल्या तर याच्यातून काय काढता येते आपल्याला, तर आपल्याला काढता येते कॅल्क्युलेशन ऑफ ॲरिथमॅटिक ॲव्हरेज ऑर ए. तुम्हाला हे काढता येते. ओके, तर आपण ए पहिले काढून बघू. तर याचा ए काढताना आपल्याला काय करायचं, ए इज इक्वल टू सिग्मा एम अपॉन एन. त्यानंतर ए किती, इथं 1500 तुमचं सिग्मा एम आहे आणि एन आहे 10, म्हणजेच तुमचा 150 काय आहे, ए आहे. ए किती आलेला आहे तुमचा 150. एक स्टेप आपण याच्यातली पूर्ण केलेली आहे. आता आपल्याला स्टँडर्ड डिव्हायशन काढायचं आहे या पद्धतीने आणि या पद्धतीने. म्हणजे डायरेक्ट मेथडचे आपल्याला दोन्ही मेथड वापरायचे आहे आणि स्टँडर्ड डिव्हायशनचे सुद्धा हे वापरायचे आहे. ओके, तर फक्त एवढं एक क्लिअर करायचं आहे की आपल्याला जर आपल्याला कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन काढायचं असेल तर आपल्याला स्टँडर्ड डिव्हायशन आणि ॲरिथमॅटिक ॲव्हरेज पाहिजे. त्याच्यातला एक जो हिस्सा होता ए आपण हे शोधून काढलेला आहे, तर आपला ए आलेला आहे 150. ओके, त्यानंतर आता आपण पहिले हा फॉर्म्युला यूज करू. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला पहिले यूज करून पाहायचा आहे. आपल्याला पाहिजे सिग्मा डी ए स्क्वेअर. आपल्याला काय विचारलेलं आहे, सिग्मा डी ए स्क्वेअर. आणि एन आपला ऑलरेडी आलेला आहे 10. एन आपला ऑलरेडी 10 आलेला आहे. म्हणजे आता याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे काय, ओके, तर आपल्याला पाहिजे डी ए काढावं लागते पहिले आणि डी ए काढल्यानंतर त्याचा स्क्वेअर काढावं लागते. एवढ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. तर मग आपण इथं करू डी एचा एक कॉलम. आता ए म्हणजे काय होते, तर ए आपल्याला याच्यातून शोधून काढावं लागते. याच्यातून एक संख्या घेऊन समजा याच्यातला, तर ए कुठे घ्यायची, आपण काय करत होतो पहिले एक सिरीज घेत होती आपण एक, हो आपण पहिले काय करत होतो, इथे एक संख्या घेत होतो. एक्स काढताना थांबा एक मिनिट, एक्स काढत होतो आणि याच्यातली एक संख्या घेत होतो. याच्यातली काय घेत होतो, एक संख्या घेत होतो. परंतु आता इथं ए कोणता घ्यायचा आपल्याला, जो तुम्ही ए काढलेला आहे तर 150, ते जे ऑलरेडी आलेला आहे तो इथं तुम्हाला घ्यायचा आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही इथं डी एक्स काढत असता, ज्यावेळेस तुम्ही डी एक्स काढत असता, एक्स बरोबर याच्यातली तुम्ही एक संख्या घेत असता, बरोबर आहे. एक संख्या याच्यातली घेत होते तुम्ही, जी सर्वात लहान असते, म्हणजे मायनस प्लस झंझट नको या दृष्टिकोनातून. अशा पद्धतीने एक संख्या घेत असता. परंतु इथं तुम्ही काय काढायचं आहे, पहिले तुम्हाला ए काढायचं आहे आणि डी ए काढताना त्याच्यातलाच ए इज इक्वल टू किती आहे, तर 150. तुमचं जे उत्तर आलं ते इथं घ्यायचं आहे आणि याच्यातून आता मायनस करायचं आहे. 100 मधून 150 गेले, किती राहतात, कोणते 50 राहतात, तर निगेटिव्हमध्ये. ओके,
त्यानंतर 120मधून 150 गेले -30, 140मधून 150 गेले -10, 120मधून 150 गेले -30, 180मधून 150 गेले 30, मायनस नाही प्लस, 175मधून 150 गेले 25, 185मधून 150 गेले 35, 130मधून 150 गेले -20, 200मधून 150 गेले 50 आणि 150मधून 150 गेले 0. अशा पद्धतीनं तुम्ही काय काढलेलं आहे, DA काढलेला आहे. आता तुम्हाला याचं काय काढायचं आहे, DA स्क्वेअर काढायचं आहे. कारण तुम्हाला याच्या काय विचारलं, सिग्मा DA स्क्वेअर. सिग्मा DA म्हणजे याची टोटल. ओके, तुम्हाला आता काढायचं आहे DA स्क्वेअर. तुमचा DA कोणता आहे, हा तुमचा DA आहे. या DAचाच तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे. स्क्वेअर काढता येते सर्वांना. स्क्वेअर 2 गुणिले 2 म्हणजे 2चा स्क्वेअर. ओके, 4 गुणिले 4 म्हणजे 4चा स्क्वेअर. म्हणजे ती संख्या गुणिले तीच संख्या, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. कॅल्क्युलेटरनं काढताना काय करायचं आहे, 2 दाबायचं, गुणाकार दाबायचा आणि बरोबरचं चिन्ह दाबायचं, ॲटोमॅटिक येऊन जाते. म्हणजे कोणतीही संख्या, जी कोणती संख्या करत असाल ती संख्या घ्यायची, गुणाकाराचं चिन्ह दाबायचं आणि बरोबरचं चिन्ह दाबायचं. म्हणजे ॲटोमॅटिकली तुम्हाला डबल ती संख्या दाबण्याचा गरज येणार नाही. एक वेळा करून बघा तुम्ही. 10 गुणिला बरोबर 100 येते का, तर 100 बरोबर. 10 गुणिला बरोबर किती आलं बरोबर. म्हणजे तुम्ही एक करून बघितलं. आता तुम्हाला 10 गुणिला 10 बरोबर असं बनायचं गरज नाही. तुम्ही जी संख्या आहे गुणाकाराचे चिन्ह दाबायचं आहे आणि डायरेक्टली बरोबर दाबायचं, येऊन जाईल. आता 50चा वर्ग किती येते, 2500. 30चा वर्ग 900. त्यानंतर 10चा वर्ग 100. 30चा वर्ग 900. 30चा वर्ग पुन्हा 900. त्यानंतर 25चा वर्ग 625 येते का पा. 35चा वर्ग 1225. ओके, 20चा वर्ग 400. त्यानंतर 2500 आणि इथं 0. आता इथं जे मायनसच्या संख्या आहे, मायनस काय होऊन जातात, प्लस होऊन जातात. म्हणजे इथं सर्व संख्या काय आहे तुमचा प्लसमध्ये उत्तर राहील. एवढं ध्यानात ठेवायचं आहे. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला पाहिजे याची टोटल, सिग्मा DA स्क्वेअर. ओके, याची टोटल आपल्याला पाहिजे. याची टोटल करायची आहे तुम्हाला, याची टोटल करायची आहे. आता याची टोटल करा, किती येते बघा. टोटल बघा किती येते सांगा. तुम्हाला याची टोटल करायची गरज नाही. तुम्हाला फक्त सिग्मा DA स्क्वेअर याचीच टोटल करायची आहे. किती आहे, 10,050. सर्वांची आली एवढी. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला पाहायचा आहे. फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आहे आपला SD = इन अंडर रूट सिग्मा DA स्क्वेअर अपॉन N. हा फॉर्म्युला आहे आपला. सिग्मा DA स्क्वेअर आलेला आहे इन अंडर रूटमध्ये 10,050 आणि N आलेला आहे तुमचा किती, तर 10. ओके, इन ब्रॅकेट किती राहते, तर 100.50 बरोबर आहे. 100.50 बरोबर आहे. ओके, इथपर्यंत आपलं बरोबर आहे. आता आपल्याला हे इन अंडर रूटच्या बाहेर काढायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, 105 येते. 105 काय आणि 150 काय ते सेमच आहे. ओके, पॉईंट येतच नाही. 105 हा 10 अंकानंतर बरोबर आहे. सॉरी, इथं पाहिजे आपल्याला 105. म्हणजे लिहिलं नाही तरी चालते, एवढंच आपलं उत्तर आहे. ओके, पॉईंटच्या नंतर संख्या नाही जाईल, पॉईंटच नाही आहे असं म्हणलंच चालते. याचा पॉईंट चालला जाईल आपला. तर 105 हे कशामध्ये आहे, इन अंडर रूटमध्ये आहे. ओके, वर्गमुळामध्ये आहे ही संख्या. आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर काढायची आहे, इन अंडर रूटच्या बाहेर काढायची आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये एक बटन दिसेल इन अंडर रूटचं. ओके, पहिले ही संख्या दाबा 105 आणि इन अंडर रूटचं ते बटन दाबा. किती ते 31.70. हे तुमचं झालं फायनल स्टँडर्ड डिव्हायशन.
हे झालं तुमचं फायनल स्टँडर्ड डिव्हायशन. कोणत्या पद्धतीनं केलं आपण? डायरेक्ट मेथडमधली ही दुसरी पद्धत आपण वापरलेली आहे. ओके, स्टँडर्ड डिव्हायशनचं शॉर्टकट मेथडचा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, आता फॉर्म्युला यूज करण्यासाठी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? सिग्मा dx स्क्वेअर, म्हणजे हे तुम्ही ऑलरेडी काढलेलं आहे. सिग्मा dx स्क्वेअर 35,050. त्यानंतर तुम्हाला दुसरा जो फॉर्म्युला विचारला त्याच्यात विचारलं सिग्मा dx फक्त. याच्यामध्ये टोटल कशाची करायची? तर तुमचा हे सिग्मा dx आहे आणि याची टोटल करायची सिग्मा dx. आता याची टोटल करा, किती येते सांगा? 20, 40, 20 हे झाले 80, 80, 80, 160, 160 आणि 75, 32, 320 काहीतरी होते बघा. आणि त्यानंतर 320, 350, 450, 500 होते का? 500 येते का बघा टोटल याची? खाली 500. ओके, आता तुमच्याकडे सर्व गोष्टी ऑलरेडी इथं आलेल्या आहेत. ओके, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या आलेल्या आहे. सिग्मा dx अपॉन n स्क्वेअर, सर्व गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत. ओके, आता याच्यामध्ये सिग्मा dx स्क्वेअर किती आहे? तर 35,050. त्यानंतर तुमचा n आहे 10, याच्यातून लेस करायचं आहे आपल्याला. सिग्मा dx ते आलेला आहे तुमचा 500 आणि n आलेला आहे तुमचा किती? तर 10. आणि याचाच काढायचं तुम्हाला स्क्वेअर. इन अंडर रूट याचा भागाकार केल्यानंतर येते 3,505. त्यानंतर 500 भागेला 10 हे होतात 50. 50चा स्क्वेअर म्हणजेच 3,505 मायनस 50चा स्क्वेअर 2,500. 5 5 म्हणजे 2,500. 2,500 मायनस केल्यानंतर किती राहतात? इन अंडर रूटमध्ये 1,505 नाही 1,005 राहतात. ओके, 1,005 याला काढा इन अंडर रूटच्या बाहेर. 31.70. आता पहिल्या वेळेस किती आलं होतं तुमचं? 31.70च आलं होतं, म्हणजे हेच उत्तर आपलं बरोबर आहे. 31.70 पहिल्या याच्यात तरी आलं आणि सिग्मा डी नुसारही 31 हेच आलं. आणि आपल्याला हीच पद्धती वापरायची आहे, यूज करायची आहे. ओके, ही शॉर्टकटवाली. हे फॉर्म्युला आपला क्लिअर असला पाहिजे, यानुसारच आपल्याला उत्तर काढायचं आहे. आणि आपलं स्टँडर्ड डिव्हायशन आहे 31.70. ओके, घ्या लिहून आता एवढं. तुम्ही HD काढलेला आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे? कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन काढायचं आहे. ओके, कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन. आता तुमच्याकडे दोन्ही गोष्टी आलेल्या आहे. तुमच्याकडे ए पण आहे आणि HD पण आहे. आता तुमचा HD किती आलेला आहे? तर 31.70 आणि ए किती आलेला आहे? 150. पहा तुमचा कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन किती येते? 0.21 एवढं तुमचं हे उत्तर आहे. ओके, बाकी काही नाही, 2 अंकच पाहिजे आपल्याला. ज्याच्या अंकानंतर जर 5 वगैरे असेल तर इथं आपण 22 करू. ओके, 21च्या जागी 22 करू. 0.21 0.22 जे काही येईल ते 4 लिहिलेच चालते, काही फरक पडत नाही. पण आपलं उत्तर ॲक्च्युली 2च संख्यामध्ये आहे, याचं काही एवढं प्रॉब्लेम नाही आहे. तर हे तुमचं झालं कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन. आता याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं नाही ते सांगा मला. सर्व समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम आहे?